मित्रांनो, या फोटोवर आपण पाहूया टूल लेआउट. टूल लेआउट कसं केलं जातं. तर यामध्ये तुम्हाला टूल लेआउटचं बटन दिसणार नाही, बट टूल लेआउट बटन दाबल्यानंतर आपल्याला प्रोग्राम नंबर टाकायचा आणि इनपुट म्हणायचं. तर आपल्याला त्या प्रोग्रामिंगमध्ये किती किती टूल यूज केलेले आहेत, कोणते टूल आहेत, त्यांची लिस्ट आपल्याला याच फोटोमध्ये दिसते. तशी आपल्याला त्या आपल्या स्क्रीनवर दिसेल. तर यामध्ये आपल्याला आणि देन टूल लेआउट केल्यानंतर आपल्याला हे पॉकेट नंबर शिफ्ट दाबायचं आहे, कारण जे टूल मशीनमध्ये आहे ते कोणते टूल आहेत ते दाखवण्यासाठी आपण पॉकेट नंबर शिफ्ट आणि इनपुट म्हणतो. तर हे बटन दाबल्यानंतर आपल्याला जे टूल म्हणजे 36 नंबर पॉकेटमध्ये 22चं यू ड्रिल आहे, 20 नंबर पॉकेटमध्ये 10चं ड्रिल आहे. अशा पद्धतीने जे 0 आहेत ते आपल्या मशीनमध्ये नाही असं मशीन म्हणते. तर या पद्धतीने आपण जे टूल नाहीत ते आपण टूल बनवायचे आणि ते आपण आपल्या मशीनमध्ये टाकले जातात आणि ते पॉकेट कोणचे आहेत, कोणत्या पॉकेटमध्ये टाकले ते इथे येऊन आपण या पॉकेटमध्ये डिफाईन करायचं. या पॉकेटमध्ये टाकलेलं आहे आणि त्या पॉकेटमध्ये नंबर ऑफ म्हणजे आपण 1 नंबर, 2 नंबर, 1 नंबर पॉकेटमध्ये M5चा टॅप टाकला, 2 नंबर पॉकेटमध्ये 6चं ड्रिल टाकलं, 10 नंबर पॉकेटमध्ये 25 यू ड्रिल टाकलं. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे टूल मशीनमध्ये टाकले. तर बोरिंग बार 124चा आहे आणि बोरिंग बार 108चा आहे. तर हे बोरिंग बार यूज करताना ह्या बोरिंग बारला आपण लार्ज डिफाईन करतो, कारण हे बोरिंग बार वेट असतं, हेवी असतात आणि हे दुसऱ्या पॉकेटला धडकतात. त्यामुळे आपण लार्ज आणि त्याच्या शेजारचे पॉकेट आपण हे एम्प्टी ठेवतो. तर अशा पद्धतीने हे आपण पॉकेट नंबर डिफाईन करतो आणि पॉकेट नंबर टाकल्यानंतर आपण लेआउट फिनिश म्हणतो. हे जे बटन दिसत आहे तुम्हाला लेआउट फिनिश आणि इनपुट म्हणतो. लेआउट फिनिश आणि इनपुट म्हणल्यानंतर ते पॉकेट त्या पॉकेटमध्ये ते टूल डिफाईन्ड होतात. नंतर आपण अगेन टूल लेआउट केलं तर आपल्याला त्या पॉकेटमध्ये आपल्याला मशीन दाखवेल की हे पॉकेटमध्ये हे टूल आहेत. तर दुसऱ्या स्क्रीनमध्ये दाखवतो तुम्हाला की यामध्ये नंबर ऑफ बरेच टूल आपल्या मशीनमध्ये आहेत आणि काही टूल आपल्या मशीनमध्ये नाहीत. यामध्ये हे दाखवते की फेस मिल 63 यस हे आपल्यामध्ये मशीनमध्ये नाही. अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस टूल लेआउट करू त्यावेळेस आपल्याला ह्या पॉकेट कोणकोणच्या मशीनमध्ये आहेत आणि कोणत्या पॉकेटमध्ये आहे ते डिटेल आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. तर हे हे मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल. तर आपण आता याच्या पुढे जाऊया. तर तुम्ही ह्या होम स्क्रीनचं तर पाहिलेलंच आहे. त्यानंतर ही अशी मॅजिकल मशीनची ही स्क्रीन आहे. या स्क्रीनवर तुम्ही खाली पाहू शकतात रिस्टार्टचं बटन, क्लिअरचं बटन, पोझिशन, मेमरीचं बटन, रॅपिड, फीड, RPM आणि स्पिंडल स्पीड हे या पद्धतीने असतं. तर आपण आता हा प्रोग्रामिंग पाहूया. हा प्रोग्रामिंग बनवलेला आहे. हा प्रोग्रामिंग कसा बनवला, या प्रोग्राममध्ये काय काय डिटेल आहे ते मी आता तुम्हाला सांगतो. तर यामध्ये दिसत आहे की हा 50 NP FMSTR 34 टेबल एफ ड्रिल टू 150चा प्रोग्रामिंग आहे. तर यामध्ये ज्यावेळेस आपण न्यू प्रोग्रामिंग बनतो, मी एक दिवस तुम्हाला न्यू प्रोग्रामिंग माझ्या मशीनवर बनवून दाखवेल, जी स्क्रीनवर आहे. स्क्रीनवर डायरेक्ट व्हिडिओ काढून मी बनवून दाखवेल. बट आपल्याकडे आता सध्या हा फोटो आहे. या फोटोमध्ये तुम्हाला मी समजून सांगतो की हा प्रोग्राममध्ये काय मिनिंग आहे, ह्या वर्डचं काय मिनिंग आहे, त्या वर्डचं काय मिनिंग आहे, हेही समजणं तितकंच गरजेचं आहे मित्रांनो. तर यामध्ये तुम्ही पाहताय की हे फर्स्ट ब्लॉकमध्ये युनिट नंबर 1 मध्ये आपल्याला दाखवत आहे की यातलं मटेरियल काय आहे. कास्ट आयर्न मटेरियल आहे. इथं MET तुम्हाला थोडं कमी दिसत असेल मित्रांनो, बट फोटो हा असा निघालेला आहे. तर हे मटेरियल MET म्हणजे मटेरियल. जर आपण जो जॉब घेतलेला आहे त्या जॉबचं मटेरियल काय आहे, मशीन विचारते की त्या मटेरियल काय आहे. तर कास्ट आयर्न आपण मटेरियल दिलेलं आहे, कारण हा कास्ट आयर्नचं मटेरियल यूज केलेलं आहे आपण FMSTR 34ला. तर कास्ट आयर्न आपण टाकलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला विचारते मशीन की इनिशियल जेड काय. ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग रन करतो तर आपण एक पर्टिक्युलरली जॉब पासून डिस्टन्स ठेवून आपला टूल येऊन थांबतो. तर तो इनिशियल झेड असतो आपला. त्या झेड पासून परत तो झेड आपण परत 5 mm ला जातो, म्हणजे जॉबच्या एकदम जवळ जातो. ते डिस्टन्स या ठिकाणी मशीन पहिल्याच ब्लॉकमध्ये विचारते आपल्याला इनिशियल झेड किती ठेवायचं आहे, कारण प्रत्येक स्टोल आल्यानंतर आपण इनिशियल झेडला एकदा थांबणार आहे. कारण सायकल स्टार्ट केल्यानंतर आपण जे सिंगल ब्लॉकमध्ये देतो त्यावेळेस हा इनिशियल झेडला थांबणार. देन परत सायकल स्टार्ट मारल्यानंतर हा ज्या ऑपरेशन व्हायचंय
जर फेसिंगचं ऑपरेशन होणार आहे तर तो झेड हा 3 mm आधीच येऊन थांबणार आहे, कारण त्यानंतर फेसिंग ऑपरेशन चालू होणार आहे, कारण डायरेक्ट डाऊन टच होणार नाही जॉबला. तर इनिशियल झेड म्हणजे 150 हा एटीसी मोड आपण कायम 0 ठेवतो. ज्यावेळेस एटीसी मोड असतो तो 0 असतो. मल्टी मोड ऑफ ठेवतो, कारण मल्टी मोड ऑफ ठेवायचा आहे. त्यानंतर हे पुढचे ऑप्शन काही नाही, त्या पुढच्या ऑप्शनला आपण काही दिलेलं नाही. त्यानंतर युनिट नंबर 1 मध्ये तुम्ही पाहताय इंडेक्सिंग. तर पॅलेटची इंडेक्सिंग पोझिशन किती आहे, ती इंडेक्सिंग हा ऑफसेट ह्या इंडेक्सिंग पोझिशनलाच वर्क करणार आहे. तर या इंडेक्सिंग पोझिशन म्हणजे अँगल 0 इंडेक्सिंगलाच हा ऑफसेट वर्क करणार आहे. आणि ह्या ऑफसेटच्या अगेन्स्ट हे जे खालचे ब्लॉक दिलेले आहेत, जोपर्यंत आपण पॅलेट इंडेक्सिंग देत नाही तोपर्यंत हे ब्लॉक रन कुठं होणार आहेत, ह्या इंडेक्सिंग पोझिशन 0 डिग्रीला आणि हा WPS 1 ह्या WPS ऑफसेटच्या ह्याच ऑफसेटला हा पोझिशन रन होणार आहे. कारण HMC मजाक मशीनवर हे पॅलेट मुवमेंट होतं. आपण 360 डिग्रीला पण मशीनिंग करू शकतो, कोणत्याही डिग्रीला मशीनिंग करू शकतो. तर त्या पद्धतीने 0 डिग्री 180 डिग्री 90 डिग्री या पद्धतीने आपण मशीनिंग करू शकतो मित्रांनो. तर तुम्ही पाहतायत की इंडेक्सिंग पोझिशन अँगल 0 दिलेला आहे आणि टर्न पोझिशन झेड 0 म्हणजे होम पोझिशनला जाऊन टर्न पोझिशन 0 झेड म्हणजे काय दिलेले आहे की मशीन ही इंडेक्सिंग टूल जवळ असताना नाही झाला पाहिजे. हे इंडेक्सिंग कधी झालं पाहिजे, ज्यावेळेस पिक्चर आणि आपला जो पिक्चर आहे ते होम पोझिशनला गेल्यानंतरच इंडेक्सिंग झालं पाहिजे, कारण ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस कमी राहतात. तर नियर डायरेक्शन आणि टर्न कोणत्या डायरेक्शनने, जर 180 डिग्री आहे आणि आपल्याला 230 डिग्रीला आपल्याला मशीनिंग करायचंय, तर ती जो जवळ डायरेक्शन आहे तर त्या डायरेक्शननेच फिरणार आहे, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, जे मशीनला आपल्याला लवकर कव्हर होईल त्यानुसार नियर डायरेक्शनच्या पोझिशनने ती फिरणार आहे. तर त्याच्या पुढे पाहतायत मित्रांनो तुम्ही की युनिट नंबर 2 मध्ये काय आहे, WPS 1 म्हणजेच आपण जे फानुक कंट्रोलर म्हणजे G54 आणि G55 हे ऑफसेट देतो, तो ऑफसेट म्हणजे आपला WPS 1 आहे. हा ऑफसेट WPS 1 X ची पोझिशन काय 230, Y ची पोझिशन काय 176 म्हणजे मायनस मध्ये ऑफसेट असतो, हे तर तुम्हाला माहितच आहे. आणि Z हे TH म्हणजे काही नसतं, तिथं कंपल्सरी 0 ठेवायचं आहे. झेड हा 827 आपला झेडची व्हॅल्यू आहे. तर हा ऑफसेट आपला डिफाईन झालेला आहे. तर आपण मित्रांनो कास्टिंग, ज्यावेळेस आपण कास्टिंग मटेरियल असतं, फोर्जिंग असतं, त्यावेळेस आपण शक्यता ऑफसेट घेत नाही. बट कास्टिंग ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपल्याला प्रत्येक जॉबला ऑफसेट घ्यावा लागतो. तर आपण प्रत्येक जॉबला ऑफसेट घेण्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल टूल म्हणजे प्रोब असतो. तर त्या प्रोबनी प्रत्येक जॉबचा ऑफसेट हा मशीन घेते. तर त्या प्रोबला ऑफसेट घेण्यासाठी आपल्याला हा एक युनिट 3 नंबरचा युनिट बनवलेला आहे आपण, म्हणजे MMS म्हणजे हा प्रोब येणार आणि तो जॉबचा परत रिपीट ऑफसेट घेणार आणि त्याला परत मशीनिंग करणार. तर यामध्ये पाहूया काय टूल नेम काय आहे, टूल सेन्सर म्हणजे प्रोबचं नाव टूल सेन्सर, आणि त्या प्रोबचा बॉल किती आहे 6 म्हणजे तो बॉल जो असतो त्याचा डायमीटर 6 आहे, तो दिलेला आहे. आणि ही नंबर 1 म्हणजे काय आहे, तो 1 मध्ये त्या टूलची प्रायोरिटी, म्हणजे आपल्याला ऑफसेट हा 1 नंबर स्टार्टिंगलाच घ्यायचा आहे आणि देन मग आपल्याला मशीनिंग करायचं आहे, त्यामुळे प्रायोरिटी आपण 1 ठेवतो. त्यानंतर यू स्किप आपण 0 दिलेला आहे, त्याचं काही मिनिंग नसतं. तर त्यानंतर आपण पाहत मित्रांनो खाली 1 नंबरला बोर एक्स वाय म्हणजे आपल्याला ऑफसेट हा समथिंग तुम्हाला सांगतो, सर्कल आहे मित्रांनो. सर्कल असेल आणि या सर्कल मध्ये आपल्याला ऑफसेट घ्यायचा आहे, तर बोर एक्स वाय देतो. तर प्रोब काय येणार, ह्या पॉइंटला येणार, मिड पॉइंटला जाऊन एक्स ला टच करणार, देन अगेन ह्या एक्स ला टच करणार, देन एक्स ला येऊन ह्या होम पोझिशनला येऊन परत वाय ला जाणार आणि देन रिटर्न मायनस वाय ला जाणार. अशा पद्धतीने 4 पॉइंट टच केल्यानंतर प्रोब हा परत रिटर्न माघारी येणार आणि तो ऑफसेट कॅल्क्युलेट करणार. हा ऑफसेट किती आहे, आपल्याला मॅन्युअली ऑफसेट देण्याची काही गरज नाही, हे मशीनच करते. त्या प्रोबने 4 व्हॅल्यू घेतल्यात, त्यांचा मीन काढून
हा मशीन ऑफसेट या जो आपला वर्कपीस WPS1 आहे त्यामध्ये आपलं डिफाईन करते. तर म्हणजे बोर एक्स आणि वाय म्हणजे आयडी मध्ये ऑफसेट घेण्याचा, आणि ज्यावेळेस बॉस एक्स वाय असतो त्यावेळेस ओडी मध्ये ऑफसेट घ्यायचा. तर बॉस एक्स वाय असेल त्यावेळेस प्रोब हा एक्स ला या पोझिशनला येऊन टच करणार, देन परत बॅकला जाऊन म्हणजे इनिशियल पोझिशन, यामध्ये पण इनिशियल पोझिशनचा फायदा होतो. कारण इनिशियल पोझिशनला येणार झेडला म्हणजे 150 mm बाहेर येणार आणि देन या पोझिशनला जाणार, इथं टच करणार, देन इनिशियल पोझिशनला येणार, वाय ला जाणार आणि इथे टच करणार, आणि परत वाय इनिशियल पोझिशनला जाऊन परत झेडला इथं मायनसला जाऊन या ठिकाणी येऊन टच करणार. अशा पद्धतीने हे 4 पॉईंट झाल्यानंतर तो अगेन या 4चा मीन काढून तो ऑफसेट ह्या WPS1 मध्ये डिफाईन करणार. कधी? ज्यावेळेस इथं बोरच्या ऐवजी बॉस असतं, या बोरच्या ऐवजी बॉस असतं त्यावेळेस. बोर असेल तर आयडी मध्ये ऑफसेट घेतो, बॉस असेल तर ओडीला ऑफसेट घेतो. हे समजले असेल मित्रांनो. अशा पद्धतीने तर मित्रांनो कॅन्सल. तर मित्रांनो बोर, तर त्याच्या पुढे जाऊ आपण X0Y0 म्हणजे बोरचा जो आयडी तो X0Y0 ला ऑफसेट आहे आणि Z-10 ला, Z-10 ला जाऊन तो टच होणार. ज्यावेळेस त्याला मटेरियल लागेल -10 ला दिलं, कारण की आपण त्याला मटेरियल प्रोबला टच झालं पाहिजे, तर -10 ला जाऊन तो ऑफसेट घेणार आहे. त्यानंतर हे 4 इथं काही नाहीये, आर नाहीये, हा डीएल म्हणजे काय असतो, ज्यावेळेस आपण ऑफसेट डिफाईन करतो, ज्यावेळेस आपला तो बोर आहे त्याचा डायमीटर किती आहे, डायमीटर हा 50 असेल तर आपण तो डीएल हा 50 द्यायचा. जर आपला 50 NB FMHR 34 चा जॉबचा हा बोर आहे ना 50 mm आहे, तर आपण इथं 50 mm डिफाईन केलेला आहे. त्यानंतर K5 म्हणजे 50 mm बोर आहे, बट तो आपण प्रोब हा रॅपिडली जाऊन तिथे टच करू शकत नाही, तर तो फीड मध्ये जाऊन टच केला पाहिजे त्यांनी, त्यावेळेस तो ऑफसेट ओके घेऊ शकतो. तर त्यासाठी आपण प्रोबला सांगितलेलं आहे की तो 45 mm ला जाऊन तिथं थांबायचा, म्हणजेच तो हा डायमीटर 45 म्हणजे तो वन साईडला गेला तर तो जाणार आहे 22 mm जाणार आहे, आणि देन तो फीड मध्ये जाऊन त्या जॉबला त्या साईडला टच करणार आहे. अशा पद्धतीने हे के ची व्हॅल्यू काम करते. त्यानंतर डीएल ची व्हॅल्यू 50 ही या पद्धतीने काम करते, कारण बोर्ड जो डायमीटर आहे तो डीएल म्हणून इथं मेन्शन केलेला आहे. त्यानंतर आपण हा ऑफसेट झाल्यानंतर झेडचा ऑफसेट घेणं पण गरजेचं असतं. झेडला टच करण्यासाठी एक्स आणि वाय हा मेन बोर्डमध्ये मटेरियल नाही, आपल्याला जिथं मटेरियल आहे तिथं जाऊन आपल्याला टच करण्यासाठी वाय 40 दिला म्हणजे वन साइड 40 जाणार आहे, म्हणजे डायमीटर नुसार तो 80 mm जाणार आहे, आणि वन साइडला 0 पासून 40 गेला म्हणजे डायमीटर नुसार 80 गेलेला आहे, तिथं जाऊन तो टच करेल. आणि Z15 म्हणजे प्लसला दिलेले, कारण जर आपण याला मायनस दिलं असतं तर प्रोब जाऊन धडकला असता मटेरियलला, तर आपण प्लसला द्यायचा आहे, आणि तो प्लसला गेल्यानंतर त्यानंतर फीडला जाऊन तो फीडने जाऊन तिथे टच करेल आणि त्यानंतर तिथं ऑफसेट घेईल. तर त्याच पद्धतीने आपण मशीनला सांगितलेला आर मीन्स यामध्ये व्हॅल्यू आहे की मटेरियल किती काढायचंय, आपल्याकडे स्टॉक किती आहे, मटेरियल काढण्यासाठी स्टॉक किती आहे कास्टिंग मध्ये, तर 5.2 म्हणजे 5 mm मटेरियलचा स्टॉक आहे. तो मटेरियल ज्या ठिकाणी टच केले त्या ठिकाणून -5.2 करणार आहे, आणि त्या ठिकाणी आपला Z0 मशीन करणार आहे. त्यानुसार ही आर ची व्हॅल्यू असते. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला प्रोबिंग कसं होतं मशीनचं याविषयी डिटेल समजलं असेल मला असं वाटतंय. तर त्यानंतर आपण जाऊया मित्रांनो पुढं. आता आपण हे प्रोबिंग केल्यानंतर युनिट नंबर, आता आपल्याला मशीनिंग करायची, तर युनिट नंबर 4 दिलंय. हे स्टार्टिंगच्या प्रत्येक प्रोग्रामिंग मध्ये हे सेम येणार आहे. आपल्याला प्रोबिंग कंपल्सरी करावं लागणार आहे, ऑफसेट पण द्यावा लागणार आहे, इनिशियल झेड पण मटेरियल पण डिफाईन करावं लागणार आहे. त्यानंतर आपण युनिट नंबर 4 मध्ये हा M0 दिलेला आहे मित्रांनो, कारण ज्यावेळेस प्रोबिंग केल्यानंतर जो टोटल लेंथ मध्ये जो डिफरन्स आलेला आहे तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो, कारण इथं मायक्रो प्रोग्रामिंग नाही मित्रांनो. मायक्रो प्रोग्रामिंगचं असतं तर मशीनने आपोआप कॅल्क्युलेट करून तो ऑफसेट डिफाईन केलेला असतो आणि ती लेंथ पण मेंटेन केलेली असते. समथिंग ह्या जॉबची लेंथ 230 असेल तर ती पण लेंथ ती अपोजिट साईडचा ऑफसेट घेऊन
ती मेंटेन करते. बट हे मायक्रो प्रोग्रामिंग नसल्यामुळे हे आपल्याला मॅन्युअली डिफाईन करावं लागते, चेक करावं लागतं कॅल्सीमध्ये की 230 लेंथ आली का कमी झाली, जास्त झाली का, प्लसला आहे का प्लसला आहे का मायनसला आहे. तर त्यानुसार आपण ही ऍडजस्ट करतो. त्यासाठी आपण स्टार्टिंगला ज्यावेळेस मशीनिंग चालू व्हायचं त्यासाठी M0 दिलेलं आहे. युनिट नंबर 4 मध्ये तुम्ही पाहत आहेत की M0 दिलेलं आहे. की पाहू, मॅन्युअल प्रोग्रामिंग बनवलेला आहे. फेस मिलिंगचा 63 कटर यूज केलेला आहे. त्यानंतर 91 G91 कोड आपला तुम्हाला माहितीच आहे. 91 आपण कशासाठी यूज करतो मित्रांनो, ओके, होम पोझिशनला जाण्यासाठी 91 चा यूज करतो. आणि इनिशियल जेडला G90 आणि G90 आणि G91 हा कोड यूज करतो. त्यानंतर G28 जी होम पोझिशन आहे, होम पोझिशन साठी आपण G28 यूज करतो. G28 X0 Y0 Z0 म्हणजे आपला पॅलेट हे Z0 ला आणि XY स्पिंडल हा XY0 ला जाऊन थांबणार आहे, होम पोझिशनला जाऊन थांबणार आहे. आणि पुढे शेवटला पाहतायत मित्रांनो तुम्ही, आपण M0 दिलेले आहे म्हणजे त्या ठिकाणी जाऊन थांबणार आहे. ते M0 कंपल्सरी स्टॉप होणार आहे. M0 ऑप्शनल स्टॉप म्हणलं तर M01 येतं, ऑप्शनल स्टॉप, आणि कंपल्सरी स्टॉप म्हणलं तर M0 येतो. तर त्यानंतर आपण मित्रांनो लाईन नंबर 5 मध्ये पाहत आहे. तर आपण हा प्रोग्रामिंग मशीनिंग साठी स्टार्ट केलेला आहे. तर मशीनिंगला लाईन नंबर फेसिंगचं ऑपरेशन आहे. फेसिंगच्या ऑपरेशनला आपण पाहत आहेत की मशीन विचारते तुम्हाला डेप्थ किती जायची. आता Z0 झालेला आहे त्यापासून डेप्थ किती जायची का, फेसिंगचं ऑपरेशन आहे तर आपल्याला डेप्थ खाली जायचं नाही, डेप्थ पर्यंत 0 पर्यंत आपल्याला जे स्टॉक आहे तो रिमूव्ह करायचा आहे. जो 5.2 चा स्टॉक आपण झेडला दिलेला होता 5.2 इथे, तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. त्यासाठी आपण सर्व 7 दिलेला आहे. सर्व 7 दिलेले म्हणजे या ठिकाणी आपण स्टॉक सांगितलेले 7 mm चा स्टॉक आहे. कारण मटेरियल हे कमी जास्त असतं काही ठिकाणी कास्टिंग असल्यामुळे, त्यामुळे 7 mm चा स्टॉक दिलेला आहे. सर्व आर म्हणजे आपल्या कटरचा डायमीटर जो 63 आहे त्याला आपल्याला डिफाईन करावं लागतो की त्याचा डायमीटर कटिंग किती आहे, सर्व आर किती आहे. तर त्यासाठी 62 दिलेले की मॅक्स नाही देऊ शकत आपण, 63च्या प्लस नाही देऊ शकत, पण 63च्या कमी देऊ शकतो, 50 पण देऊ शकतो इथं. तर आपला जो ट्रॅव्हलिंग डिस्टन्स आहे ते कमी होतं. त्यानुसार आपण हे 62 मेंटेन केलं पाहिजे. रफिंग आपल्याला फिनिशिंग किती पाहिजे, कसं पाहिजे, तर त्यासाठी हा रफिंगचा ऑप्शन आहे. तो 4चं रफिंग घेतलेला आहे. आणि झेड फायनल आपल्याला फिनिशिंग कट काढण्यासाठी आपल्याला किती मटेरियल ठेवायचं आहे, तर फिनिश झेड साठी आपल्याला 0.5चं मटेरियल ठेवायचं आहे. आणि फिनिश आत रेडियस मध्ये किती ठेवायचं, तर रेडियस मध्ये आपल्याला मटेरियल ठेवायचं नाहीये, कारण फेसिंग करत असताना रेडियस मध्ये मटेरियल ठेवायची काही गरज नाही आपल्याला. त्या फिनिशिंग आर आपण 0 दिलेला आहे. त्यानंतर फेसिंग ऑपरेशन आर मीन्स इथं 1 नंबरला पाहू शकतात की मित्रांनो, आर म्हणजे रफिंग आणि एफ म्हणजे फिनिशिंग. ते 1 नंबरला फेस मिल 63 कटर. त्यानंतर प्रायोरिटी नंबर 4 ही प्रायोरिटी नंबर आहे. त्यानंतरची प्रायोरिटी 5 नंबर आहे फिनिशिंग साठी. त्यानंतर कट घेणार आहे ही अप्रॉक्स एक्स म्हणजे ही अशी व्हॅल्यू असते ज्या ठिकाणी आपला टूल जाऊन थांबणार आहे, जो 2 mm आणि y ला 121 mm वरती जाऊन, कारण साईडने कट घेणार आहे समथिंग. आता यामध्ये दाखवतो मी तुम्हाला की आपला हा ओडी आहे, तर याला आपण कट करायचा. हा 50 mm चा डायमीटर आहे आणि याला आपल्याला एक कट मारायचा आहे. तर कट घेण्यासाठी आपला टूल या ठिकाणी येऊन थांबला पाहिजे. तो म्हणजेच आपला y हा 2 आणि x हा 2 आणि y हा 121 आहे, 121. तर 121 ही पोझिशन म्हणजे y ची आहे ह्या टूलची. या ठिकाणून आपला टूल असा कट घेत असा घेऊन या ठिकाणी बाहेर निघणार आहे, या पोझिशनला, या क्लॉकवाईज डायरेक्शन. ज्यावेळेस कट घेतो तो इंटरप्ट कट घेतो, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननी तो एंगेज होतो टूल मटेरियल काढण्यासाठी आणि देन क्लॉकवाईज डायरेक्शननी बाहेर निघतो. त्यानुसार आपला हा टूल कट घेऊन बाहेर निघणार आहे. तर या पोझिशनला तो अप्रॉक्स एक्स व्हॅल्यू आणि अप्रॉक्स वाय व्हॅल्यू हे आपल्याला डिफाईन करावं लागते. तर हे समजलेलं असेल मित्रांनो तुम्हाला, अप्रॉक्स एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू.
एक्स आणि वाय. तर टाईप काय दिलंय, जर आपल्याला क्लॉकवाईज फिरायचंय क्लॉकवाईज फिरवायचंय म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननी अँटी क्लॉकवाईज फिरवायचं असेल तर आपण देऊ शकतो, पण शक्यतो आपण क्लॉकवाईजच फिरवतो. G01 ZFD म्हणजे आपल्याला हे ऑपरेशन कशामध्ये करायचं, G01 मध्ये करायचं की G0 मध्ये करायचं. तर G01 मध्ये आपल्याला फीड मध्ये हा कटर चालवायचा आहे. तर डेप्थ जो आपल्याला कट किती घ्यायचा आहे, डेप्थ झेड म्हणजे नंबर ऑफ कट किती घ्यायचे, तर आपण एक कट झाल्यानंतर दुसऱ्या कटला किती डेप्थला जायचंय, 4 mm पर्यंत 4 mm पहिल्यांदा +4 राऊंड मटेरियल कट केलं, तर तो दुसरा कट घेताना हे परत 2 mm ला जाणार. 2 mm झाल्यानंतर परत 0.5चा मटेरियल सोडून म्हणजेच आपण 0.5 ला जाऊन तो दुसरा कट घेणार. म्हणजे एक कट घेण्याचं एक कट मटेरियल किती पाहिजे एक कट घेण्यासाठी, तर 2 mm चं मटेरियल पाहिजे. ते डेप्थ झेडला सांगतोय आपण. त्यानंतर मित्रांनो CSP म्हणजेच हे VC दिलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण RPM देत नाही, आपण मशीनला VC सांगतो. VC वरून मशीन RPM काढते. तर VC आपण 140 चा दिलेला आहे, फीड आपण 1.2 चा दिलेला आहे, आणि M8 म्हणजेच आपण कुलंट चालू केलेलं आहे, आणि M51 म्हणजेच आपण थ्रो कुलंट चालू केलेली. मशीनला स्पिंडल मधून पण कुलंट जात असतात, मशीनच्या स्पिंडलच्या साईडनी पण कुलंट जात असतात. साईडने कुलंट जातो त्याला M8 दिला जातो, आणि मशीनच्या स्पूलच्या आतमधून कुलंट जाण्यासाठी M51 दिलेला असतो. हा डिफरन्स आहे मित्रांनो. तर त्यानंतर तुम्हाला मित्रांनो समजलं की फेस कट फिनिशिंग ऑपरेशन करण्यासाठी आपण परत एक कट टाकलेला आहे. त्या ऑपरेशनला आपल्याला डिफाईन करायचे 5 नंबरचं प्रायोरिटी नंबर दिलेली आहे. त्यानंतर अप्रोक्स X अप्रोच Y, तर ही पोझिशन आहे घेतलेली आहे मशीननी. ही आपण ॲटो फिट पण करू शकतो, मशीन आपोआपच डिफाईन करते की आपल्याला कुठून मशीनिंग करायचं आहे. तर ॲटो सांगितल्यानंतर ही आपण व्हॅल्यू आपोआपच मशीन कॅल्क्युलेट करतं. त्यानंतर G0, आणि यामध्ये आपण फक्त एवढंच चेंज केलेलं आहे की VC चेंज केलेलं आहे आणि फीड चेंज केलेलं आहे. VC 210 केला, फीड 0.6 केलेला आहे. M8 तोच आहे, M51 पण तेच आहे. आणि त्यानंतर आपण हे दोन्ही झाल्यानंतर तो आपल्याला पोझिशन विचारतोय की हा जो कट घ्यायचा आहे तो Z0 X0 Y0 याच्या रेफरन्स पासूनच घ्यायचा आहे का, तो रेफरन्स म्हणजे सर्क्युलर घ्यायचा आहे किंवा स्क्वेअर घ्यायचा आहे किंवा आयताकृती घ्यायचा आहे किंवा ट्रायंगल घ्यायचा आहे, कसा कट घ्यायचा आहे. तर त्या इथं आपण सर्क्युलर त्याला डिफाईन केलेला आहे की यामध्ये विचारतो तो आपण नंबर ऑफ टाईप कट घेऊ शकतो. तर त्यामध्ये X0 Y0 आणि Z हा रेडियसला 25 म्हणजे X रेडियस X0 Y0 आणि R रेडियस म्हणजे किती रेडियसने कट घ्यायचा आहे, म्हणजेच R 25 दिलाय म्हणजे 50च्या डायमीटर, कारण आपण जे 50 mm पर्यंत आपलं होल होतं आयडी होता, तर त्याच्या कडेने हा 25 दिलाय म्हणजे 25नी तो राऊंड मध्ये गोल मध्ये फिरणार आहे 25च्या रेडियसनी कटर. अशा पद्धतीने हे फेसिंगचे ऑपरेशन झालेलं आहे. मित्रांनो तुम्हाला फेसिंगचं ऑपरेशन समजलं असेल, म्हणजे परत एकदा मी तुम्हाला दाखवतो की ह्या ऑपरेशन नुसार आपला टूल कसा चालणार आहे. तर हा बिग ओडी झाला, हा स्मॉल ओडी, हा 50 डायमीटरचा ओडी आहे, आणि जे आहे हे मटेरियल आहे आपलं, हा बिग ओडी जे या ठिकाणी हे मटेरियल आहे, हे काही मटेरियल आहे, म्हणजे जे मटेरियल जे आहे ते हे मटेरियल आहे. हे काढण्यासाठी म्हणजे 25 ची रेडियस दिल्यानंतर म्हणजे हा डायमीटर 50 आहे, यानुसार इथून कट घेणारे कटर आणि असं गोल फिरून हे इनिशियल बाहेर निघणारे, या ठिकाणी बाहेर निघणारे आणि या ठिकाणी आत जाणारे कटर. अशा पद्धतीने थ्रेशरचा कटर आपला हा कट घेणार आहे. मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, ज्यांना हा मजाक प्रमाणे शिकायचा आहे त्यांच्यासोबत. थँक्यू.